इचलकरंजी महापालिका निवडणुकीत जनतेनं विकासाच्या मुद्द्यावर भाजपला बहुमत दिलं। आता इचलकरंजीतही महापौर निवडीच्या हालचाली गतिमान झाल्या असून भाजपनं 10 महिन्यांचे महापौर, उपमहापौर आणि 1 वर्षासाठी समिती सभापती पद देण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे इचलकरंजीकर नाराज आहेत। सर्वांना संधी देण्याच्या नावाखाली इचलकरंजीत महापौर, उपमहापौर पदाची खांडोळी होईल, त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी पुनर्विचार करावा अशी नागरिकांमध्ये प्रतिक्रिया आहे। एकेकाळी इचलकरंजी शहर काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपनं बरेचसे राजकारण करत इचलकरंजीत आपली ताकद वाढवली। काँग्रेसचे माजी मंत्री असलेल्या प्रकाश आवाडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्यानं इचलकरंजीत भाजपला मोठा विरोधकच राहिला नाही। त्यामुळे नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपनं 65 पैकी सर्वाधिक म्हणजे 43 जागा जिंकून बहुमत सिद्ध केलंय। त्यामुळे इचलकरंजीत भाजपचा महापौर होणार हे निश्चित आहे। मात्र हे मानाचं पद कोणाला मिळणार याची सध्या प्रचंड उत्सुकता आहे। इचलकरंजी महापौर पदासाठी ओबीसी आरक्षण जाहीर होताच इच्छुकांनी जल्लोष केला। निवडून आलेल्या भाजपच्या सदस्यांमध्ये तब्बल 14 ओबीसी गटातील नगरसेवक आहेत। त्यापैकी कोणाला महापौर पदाची लॉटरी लागणार याची चर्चा रंगली असतानाच भाजपच्या नेते मंडळींची बैठक झाली। त्यामध्ये 10 महिन्यांचे महापौर आणि उपमहापौर आणि नव्यानं 3 समित्या स्थापन करून 6 समित्यांचं सभापती पद 1 वर्षासाठी देण्याचा निर्णय झाला। परिणामी इचलकरंजी महापालिकेत महापौर पदाची खांडोळी होणार आणि शहर विकासापेक्षा सत्कार समारंभातच नेत्यांचा वेळ जाणार अशी चर्चा होऊ लागली आहे। मानाच्या महापौर पदाची खिरापत होऊ नये अशी जनतेची अपेक्षा आहे। त्याबद्दल इचलकरंजीतील नेत्यांनी गांभीर्याने विचार करावा अशी नागरिकांची मागणी आहे।